इस नियम तेच रूल्स आहेत याही मॅच मध्ये. 4 ओव्हरची मॅच. श्री 11 विपक्ष डेव्हिल 11 जॉर्ज. दिवा डोंबिवली गटातून श्री 11 संघ पुढे सरकला. आता मात्र खुल्या गटातील संघासमोर तो भिडतो. चिठ्ठ्यांचा आधारे हा वॉर आपल्याला पाहायला मिळतो. पण या वॉर मध्ये जोरदार खेळ पाहायला मिळेल. डावाला सुरुवात गोलंदाजी मार्कवरती सत्यविनायक कामोडे संघाला रिप्रेझेंट करणार धीरज. पहिल्याच बॉलवरती हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. राहुल मात्र स्वतःचं खातं खोलतोय. श्री 11 दिवा संघ आपण पाहतो. अक्षय गुरव आणि राहुल आघाडीची जोडी. गोलंदाजी मार्कवरती धीरज. वध विकेटने गोलंदाजी करतोय. आता मात्र पंचांचा सिग्नल नो बॉल. स्पर्श झाला लाईनला आणि त्यामुळेच हा नो बॉलचा कॉल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 2. आता मात्र हलक्या हाताने फक्त प्लेस करण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर वरती डायरेक्ट हिट झालाय अर्थातच. फलंदाज इथे मात्र सुरक्षित आपण पाहतो. धावसंख्या धावफलकावरती आहे 3. 2 चेंडू आतापर्यंत झाले. 3 धावा धावफलकावरती लागलेत. गोलंदाज धीरज. धीरज चांगली गोलंदाजी करतो. आता मात्र धीरजसाठी एक वेगळा टास्क आहे कारण की त्याला जागेवरून गोलंदाजी करायची आहे. त्या बॉक्समध्ये उभं राहून गोलंदाजी करायची. आतापर्यंत स्टेपिंग होतं पण जागेवरून देखील चांगली गोलंदाजी होते. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग वर येऊन आपण जर पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न. गोलंदाज साईपाल ज्याने आज खऱ्या अर्थाने धमाल केली आहे. टाळ्यांनी तो माल झाला. तोच साईपाल. बॉलिंग ट्रॅक वरती धावा झाल्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 11. स्ट्रायकिंग एंड वरती संकेत. बघूया संकेत कशा प्रकारे खेळ करतोय. इथे मात्र आला उलट बॅटने अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न होता पण बॉल कीपरच्या हातात कल्टी झाला. आता मात्र पुन्हा एकदा एक आविष्कार करण्याचा प्रयत्न. थ्रो एक टप्पा घेत एक धाव तो मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 12. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 12. स्ट्राईक वरती राहुल चांगली फलंदाजी करतोय. पार्कर कडून अपेक्षा आहेत. समोर दडपण आहे पण डगआउट मध्ये अपेक्षा. दोन्हींचं साम्य संतुलन सांभाळत राहुल पार्करला बॅटिंग करायचे. थांबून खेळण्याचा प्रयत्न. चांगलं यशरक्षण. बिहाइंड द विकेट रोहनचे हात देखील तितकेच फास्ट आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. धाव खर्च केली फक्त 1. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतो राहुल. मागचे 2 डॉट बॉल फेस केल्यानंतर राहुल कशा प्रकारे उत्तर देईल. इथे मात्र ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. चांगला फटका. सध्या तरी पार्कर कडून फक्त अपेक्षा आहेत. काहीतरी कर. धावांची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 13. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. स्ट्राईक वरती संकेतच्या नावापुढे 0-1. 2 चेंडूमध्ये 1 धाव बनवली आहे. स्टेप आउट होऊन स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. फटक्याची गती थोडीशी कमी केली. फटका चांगला होता
पण धाव मिळाली ती फक्त आणि फक्त एकच. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो ती म्हणजे 14-14. 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 14 धावा धावफलकावर लागल्यात. हो, इथे मात्र पुन्हा एकदा गुडघ्यावरती येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न, फाइन लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न, पण फाइन लेग मध्ये प्रोटेक्शन आहे. फाइन लेग आणि आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग मध्ये जो शॉर्ट लेगची गॅप आहे तीच भेदण्याचा प्रयत्न सुरू आहे. फलंदाज राहुलचा धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 14. आणि आता मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर इम्पॅक्ट प्लेयरचा वापर देखील केलाय. साईपाल आता मात्र 12 मॅनच्या भूमिकेमध्ये येतात. त्यांचा रोल कंप्लीट झालाय. त्यांना माहिती आहे आपण आपल्याला जे करायचं होतं, आपल्याला जी कॅप्टनने स्क्रिप्ट दिली होती ती आपण योग्यरित्या पार पाडली आहे. चांगलं काम साईपालचं पाहायला मिळालं. आणि आता मात्र मैदानामध्ये इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपात ऋषी येतोय. ऋषी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आतमध्ये गेला आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतो गोलंदाज ऋषी. 14 धावा धावफलकावरती. 2 षटकांअखेरीस 14 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. संकेत भगत स्ट्राईक वरती. आपण जर पाहिलं तर बाउंड्री लाईन वरती ज्याप्रमाणे खेळाडू तैनात केले स्ट्रेट अगदी खूप मोठी गॅप ओपन केली आहे. पुण्यात ऋषी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल स्ट्रेट पण सिग्नल नो बॉलचा. लाईन टच झाली, स्पर्श झाला की झटका मिळतोच. चुकीच्या तारेला कधीच छेडायचं नाही. आणि इथे मात्र चूक झाली गोलंदाजाकडून, शिक्षा मिळाली, झटका लागला. एक धाव इथं मात्र मिळेल. फलंदाज या बॉलवरती बाद होऊ शकला असता पण फलंदाज सुरक्षित आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 15-15. 15 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र फलंदाज होईल बाद. कंट्रोल करू शकला नाही. मागच्या बॉलवरती संधी मिळाली होती संकेतला पण त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. सध्या तरी सोन्याच्या भावाने सगळ्यांनाच गार केलंय. आता थोड्याच दिवसांनी पकडेल आय थिंक 2 वरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये तो अनिकेत. अजून एक चांगला खेळाडू. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये अनिकेतचा जलवा सर्वांनी पाहिलाय. धावसंख्या धावफलकावरती 15 धावांवरती जणू काही पूर्ण विराम लागला. आता मात्र इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 11 धावा होत्या, त्यानंतर 3 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलं तर एक बॉलमध्ये 1च धाव खर्च केली आहे. ओ इथे मात्र सिग्नल नो बॉल आला पण बिहाइंड द विकेट रोहन काय सुंदर हात चालवतो. आरसीचे हात चालतात तेव्हा सर्वांचं लक्ष ऑटोमॅटिकली मैदानाकडे येतं. रोहन चिल्लीला आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. इथे मात्र स्वचिट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड कव्हर पॉइंट मध्ये थर्ड मॅन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 17-17. 17 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. व इथे मात्र चांगला फटका आहे. मनगडातली ताकद आपल्याला पाहायला मिळाली. राहुल मात्र या डावाला उभा करण्याचा प्रयत्न करतो. चांगली फलंदाजी राहुलची पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी मैदानामध्ये शांत खेळ सुरू आहे. इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. खेळाडू होते तैनात या फटक्याला अडवण्यासाठी, रोखण्यासाठी, रोख लावण्यासाठी. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. 22 वरती 2 फलंदाज बाद झालेत आणि चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील 4. चला थोडं फास्ट घ्या. आता मात्र घड्याळामध्ये देखील 9:47 झालेत मित्रांनो. कॉन्क्रीटचं जंगल झालंय आजूबाजूला आणि त्या जंगलामध्ये वस्तीकरण झालंय आणि त्यामुळे आवाजाचं डेसिबल थोड्या वेळाने कमी करावं लागेल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नियंत्रण सुटलंय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल अनिकेतला. अजून एक विकेटचं पतन श्री11 दिवास संघाला. इथे मात्र अजून एक झटका लागतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 22-22. इथे मात्र अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ. कंप्लीट झालाय. धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 22-22. 22 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्यात. ज्याप्रमाणे खेळ मैदानामध्ये सुरू आहे. श्री11 दिवास संघ सुरुवात तर चांगली केली होती. 11 धावा आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या ओव्हरमध्ये, पण त्यानंतर साईपालने धावांवरती रोख लावली. खऱ्या अर्थाने साईपाल आज टाळ्यांनी मालामाल झालाय. साईपालच्या गोलंदाजीमध्ये टाळ्या थांबल्या नाही. जेव्हा जेव्हा संघाला गरज होती तेव्हा मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जणू काही डेव्हिल 11 जॉर्ज संघ आपण पाहिला की जेव्हा पण प्रॉब्लेम्स मध्ये सापडत होता तेव्हा मात्र एक कॉल साईपालला आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होत होता. 22 धावफलकावरती आपण पाहतो. 4थ्या षटकाला सुरुवात होते. चला थोडं फास्ट घ्या. आता एक न्यू टास्क आहे खऱ्या अर्थाने मनीष सर आपण पाहिलं तर ओपनच्या संघासाठी, कारण की आता मात्र त्यांना क्रीज मध्ये उभं राहूनच गोलंदाजी करावी लागतं. गोलंदाज आकाश बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतो राहुल, जो एका हाती हा किल्ला लढतोय. इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चिट्टू आणि बॅटचा हलकासा संपर्क. फर्स्ट स्लिप मध्ये चिट्टूने प्रयत्न केला पण त्याच्या आवाकाच्या बाहेर. धावा 4. धावसंख्या सावकाराच्या मदतीने आपण पाहतोय ती म्हणजे 26-26. 26 धावा आतापर्यंत झाल्यात. प्रेक्षकांचं वरदानच जणू काही या क्रीडांगणाला लाभलंय. चारी बाजूने प्रेक्षक खचाखच भरल्यात. मागच्या मॅचच्या तुलनेत थोडे कमी आहेत. मागच्या मॅच मध्ये तर गॅपही दिसत नव्हती. पूर्ण कंपाऊंड देखील भरला होता. कंपाऊंड वरतून देखील मॅचचा आनंद घेत होते. कोणत्या संघाला सपोर्ट नाही, क्रिकेटला सपोर्ट करण्यासाठी डोंबिवलीकर नेहमी तत्पर असतात. खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या खेळामध्ये हीच तर शिस्त आहे, ज्या खेळामध्ये जात धर्म पाहिले जात नाही. जर चौकार आला
तर तो खेळाडू कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे हे पाहिलं जात नाही. टाळ्या त्याच्यासाठी वाजतात आणि टाळ्या वाजवणारा देखील कधी हिंदू असतो कधी मुसलमान असतो. एकत्र येऊन आणि एकीचं बळ आपल्याला क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळतं. आता इथे मात्र आपण चेक करूयात. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे तर टेक्नॉलॉजीचा वापर करणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण की माणसांच्या फायद्यासाठीच माणसांनी ही टेक्नॉलॉजी बनवली आहे. पण जोपर्यंत माणसांचा फायदा टेक्नॉलॉजीकडून होतो तोपर्यंत खूप चांगलं आहे. ज्या दिवशी टेक्नॉलॉजी माणसांना कंट्रोल करायला लागेल त्या दिवशी धोक्याची घंटा वाजेल. चेक करूयात. इथे मात्र डॉट बॉल आपण पाहतो. उपरवाला सब देखता वर्षाच्या नजरेपासून काहीच वाचलं नाहीये. इथे मात्र कंट्रोल रूम मधून सिग्नल आला डॉट बॉल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 26-26. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. येत होतो डॉट बॉल. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण सोन्या लोंढे सरांना पाहतो आहे. सुंदर हात त्यांचे चालतात. अल्टॅप ज्याप्रमाणे कंट्रोल करतायत ना जबरदस्त. नेक्स्ट मॅचचा टॉस ओमसाई गणेश टीम आणि एकदंत कोपर संघाने आज खऱ्या अर्थाने कमाल केली. बऱ्याच दिवसानंतर प्रशांत कोंडेची खेळी पाहायला मिळाली आणि ज्याप्रमाणे प्रशांतने देखील सांगितलं की पहिल्यांदा टीमने विश्वास ठेवला आणि पॉवर प्लेचं षटक हाताळलं. थोडे दिवस वाघ जखमी होता, आज वाघ शिकार करायला आलाय. इथे मात्र चेंडूचा पाठलाग केला जातोय. अखेर मात्र चेंडू आतमध्ये ठेवला. खेळाडू आतमध्ये राहतोय. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती या टॉस बॉक्स मध्ये ओमसाई गणेश आणि एकदंत कोपर. पुढचा बॉल आणि पुन्हा एकदा आपण थोडीशी मिसफिल्डिंग पाहतोय पण बॉल इथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. काय फेकी केली वा, प्रत्येकाच्या तोंडात ते निघालाय ना वाव. त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. या कॅप्टन्स शेवटचा कॉल एकदंत कोपर आणि ओमसाई गणेश. कॅप्टन लवकर या, फक्त 30 सेकंदांची अवधी आहे. नाही आला तर मात्र पेनलाइज करण्यात येईल. ओमसाई गणेश कॅप्टन शेवटचा कॉल. मॅच सुरू ठेवा सर.
आणि मी विनंती करीन व्यासपीठावरती उपस्थित असलेले विनायकजी पवार साहेब, आपण या, आपल्या हस्ते आपण टॉस करूयात. विनायकजी पवार साहेब या दादा, आपल्या हस्ते आपण टॉस करूयात. महत्वाची मॅच आहे. टॉस केला जाईल. कॉल करतील एकदंत कोपर संघाचे कॅप्टन. टेल्स कॉल केलाय आणि टेल्स इट इज. थँक्यू सो मच दादा, आपण विराजमान होऊ शकता पुन्हा एकदा व्यासपीठावरती. काय डिसिजन आहे? ठीक आहे, हरकत नाही. पेंडिंग आहे डिसिजन. 31 धावेचं लक्ष आहे. 30 धावा झाल्या धावफलकावर. 31 धावेचं लक्ष आहे. लगेच सांगितलं त्यांनी. बॉलिंग करताय होमसाई गणेश. तुम्हाला फिल्डिंग नाही, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. ते बॉलिंगही करतील, फिल्डिंगही करतील. हा, इम्पॅक्ट प्लेअर आतमध्ये. एक मिनिट सर, होल्ड करा, थोडंसं होल्ड करा. स्वप्नील, स्वप्नील सर लवकर. सर थांबायला सांगितलंय. थांबा जरा, एक मिनिट थांबा. थांबायला सांगितलं. अंपायरला बाहेर काढल्यानंतर तुम्ही मॅच सुरू करताय. 12 खेळाडू कसेही रोटेट करू शकतात, हा विषय ना इम्पॅक्ट प्लेअरचा. सांगितलंय का? ठीक आहे. ओके ओके. एक अंपायर बाहेर आहेत मैदानाच्या. पंचाचा डिसिजन काय असेल तो ग्राह्य धरा तुम्ही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. अच्छा, एक पंच होतेच स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये, त्यामुळे डॉट बॉल आहे. ठीक आहे. तडीवन 31 धावेचं लक्ष. पहिला बॉल डॉट आलाय. शुभमच्या विरोधात आलाय. त्यानंतर आपण पाहतोय तर यावेळेस देखील आणखी एक बॉल. सर डॉट आहे का? वाईट बॉल आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याच्या प्रयत्नाने इथे टॅप केल्या बॉल सरळ निघून गेला चौकारासाठी. पुढचा
पुढचा बॉल पुन्हा एकदा यावे स्विच हिटचा फटका. वा, खेळतोय शुभम लोखंडे देखील. आणि किती आले तर शुभमच्या बॅट मधून सलगचे 3 चौकार आपण पाहिलेत. वा, त्याची चर्चा सुरू होती. शुभम येईल, शुभम आलाय, खेळलाय, चांगला खेळ त्यांनी करून दाखवलाय. पुढचा बॉल यावेळेस देखील पुन्हा एकदा बॉलला चेस करण्याचा प्रयत्न आणि आणखी एक वाईट बॉल येतोय. धावा झाल्या धावफलकावरती. अगदी पहिलं षटक सुरू असताना आपण पाहतोय तर 14 धावा लागल्या धावफलकावर. हो, यावेळेस पुन्हा एकदा ती कलात्मक पाहतोय, पण चांगली फिल्डिंग राहिली आहे. अक्षयची चांगली फिल्डिंग राहिली आहे. शॉट थर्ड मॅन रिजन वरती आणखी एक धाव. रोहन तो देखील थोडासा दुखापतग्रस्त पाहायला मिळतोय, पण खेळ चांगला राहिला त्याचा. इथे देखील बॉलला लीव्ह करण्यात आलाय. आणखी एक चूक करतोय गोलंदाज. अगदी मापक लक्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातही सातत्याने अशा चुका करून चालणार नाहीये. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न केला, एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे नकारलाय शुभमनी. चांगला कॉल, चांगला डिसिजन, कारण रोहन देखील थोडासा दुखापतग्रस्त पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला शेवटचा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये अर्ध लक्ष जवळपास पार केलंय. आहे ना शुभम मैदानाच्या आतमध्ये. आणि शुभम जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतो तेव्हा नेहमी आपल्याला हे पाहायला मिळतं ना की त्याचा तो फेवरेट स्ट्रोक तो मारेल का, कारण मॅच आता जवळपास क्लोज आली आणि तुषार धबाले साहेबांना तो पाहायचा आहे. त्यासाठी त्यांनी सांगितलं एका हाताने मारला तर 500 रुपये देण्यात येतील. पाहूयात तो मिळतोय का. त्याचा ट्रेडमार्क आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण शुभमलाही माहित आहे ना की अजून मॅच क्लोज झालेली नाहीये. तर आता आपण तो फेवरेट स्ट्रोक ट्राय करत असताना जर विकेट गेली, जर संघ अडचणीत आला, कारण श्री 11 आहे ना पुन्हा एकदा समोर, तर ते फाईट करण्यासाठी आणले जातील. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी यॉर्करचा वापर केला. अगदी हलक्या हाताने पुश करो खुश रहो पुश केलाय. एक धाव इथेही मिळाली. तर एका धावाच्या साहाय्याने 18 धावा लागल्या धावफलकावर. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शुभम स्ट्रायकिंग एंडवरती आहे. इथे देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगली बॉलिंग. डॉट बॉल येतोय. प्रचंड वेग चेंडूवरती आहे आणि त्याच वेगेचं उत्तर शुभमही त्याच्या वेगाच्या बॅटिंगने देतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी यष्ट्यांच्या समोरच बॉलला टॅप केलाय. चांगली बॉलिंग करतोय गोलंदाज राज आहे बॉलिंग ट्रॅक वरती. सातत्याने राजनेही आता डॉट करायला सुरुवात केली आहे. 2 डॉट आलेत. जिथे आपण हा विचार करत होतो शुभम फेवरेट स्ट्रोक लगावतोय का, पुढच्या दिशेला अगदी पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि संकेतनी थोडीशी चूक केली आहे. एक धाव इथेही मिळणार आहे. शेवटच्या बॉलवरती आली आहे सिंगल. त्याचबरोबरीने धावा झाल्या धावफलकावरती 19. मॅच कुठे आली आहे. पहिल्या षटकामध्ये तुम्ही प्रचंड धावा पाहिल्यात, पण त्यामुळे आता मॅच येऊन ठेपली आहे 12 बॉल आणि 12 धावेंवरती. यंगस्टार क्रिकेट क्लब महाराष्ट्र नगर नरेश हांडे यांच्या स्मरणार्थक आपण पाहतोय. सेमीफायनल मध्ये जर कोणी हॅट्रिक घेतली, फायनल मध्ये कोणी हॅट्रिक घेतली तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अक्षय जर मात्र हे षटक अक्षयने अगदी 3-4 धावेचं फेकले, एखादी विकेट घेतली तर मात्र श्री 11 संघ पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळेल. दिव्यातील समर्थकही आलेत ना, त्यांनाही ती मॅच पाहिजे, त्यांनाही ती फाईट पाहायची आहे. समोर देखील तेवढाच दाता संघ आहे. डेव्हिल्स नावात आहे. हो, पुन्हा एकदा एक चांगला फटका आपण पाहतोय आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर रिजन वरती. दिव्यातील प्रेक्षकही म्हणत असतील अगदी अक्षय ये एखाद दुसरा 2-3 डॉट टाक, आणि डॉट टाकले ना तरी देखील मजा येणार आहे मॅच मध्ये. पण तो टाकेल का, ती माताभर शक्ती बॅटर्स कडे आहे. शुभमनी सिंगल काढली आहे. रोहनला स्ट्राईक वरती आणलाय. स्ट्राईक वरती आला आणि इथे बॉल हलकासा कडा लागत असताना थर्ड मॅन रिजन वरती चांगली फिल्डिंग. वा, 2 बॉल 2च आलेत. जे प्रेक्षक अगदी शांत बसले होते ना, ते अगदी आता बघतायत मॅच मध्ये की अगदी दिवा डोंबिवलीचा हा संघ जो लोकल गटातनं आलाय, तो अगदी समोरचा जो खुल्या गटातनं आलेला सगळ्यात मोठा चांगल्या संघासमोर फाईट कशी करतोय. पुढचा बॉल अगदी शेवटच्या क्षणाला इथे लेटकट करण्याचा प्रयत्न केला होता बॉलला. हे बघा काय बघताय तुम्ही, खेळ क्रिकेटचा सुरू आहे. थोड्या अंशात असं वाटलं की खो खो कबड्डी चालू होते का मैदानाच्या आतमध्ये. सर काय डिसिजन आहे.
या थर्ड अंपायर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि तुमचं सिग्नल काय? नो आहे, नाही आहे? नो नाही आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू घेण्यात येतोय. चेक करूयात आपण नो बॉल आहे की नाही आहे. हा नो बॉल आहे ना, समीकरण बदलणार आहे मॅचचं. जर नो असेल तर मात्र पुन्हा एकदा बॉल्स आपल्याला जास्ती आणि धावा कमी पाहायला मिळतील. सगळ्यांचं लक्ष आता आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे, सगळे पाहत आहेत. म्हणजेच तो थोडासा फुटेज आम्हालाही मिळतोय. तोपर्यंत मिळालेला वेळ आणि त्या वेळेचं औचित्य साधत असताना आणखी एक याच मैदानावरती असलेली भव्य दिव्य अशी स्पर्धा. ज्या स्पर्धेचं स्वरूप असंच असेल पण पारितोषिक घेऊन थोडंसं भव्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय रागाई क्रियांश 11 आयोजित जय रागाई क्रियांश 11 चषक 2026 भव्य अंडरआर्म सर्कल स्पर्धा येत्या 30-31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जिचं पारितोषिक प्रथम असेल 77,777 रुपये, द्वितीय पारितोषिक 44,444, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 22,222 रुपयांचं असेल. फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय. म्हणजेच काय तर अक्षय गुरवनी प्रत्येक बॉलवरती फक्त सिंगल दिली, 3 वरती 3 त्यांनी दिल्यात. एखादी डॉट टाकेल का? हो, आता लक्ष लागून आहे पंचांचं, प्रेक्षकांचं, सगळ्यांचं मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांनी काय साथ दिली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न, विकेट मिळेल का? डायरेक्ट हिट लागणं गरजेचं होतं. दुसरी ही धाव घेतली जाते, तिसरी घेतली जाईल का? जर अगदी रोहन फिट असताना तर तिसरी त्यांनी काढली असती. क्षणाक्षणाचा खेळ आहे मित्रांनो, रिफ्लेक्सेसचा खेळ. इथे छोटीशी चुकी महाग तुम्हाला पडू शकते. फेकी केली आहे कारण रोहन दुखापतग्रस्त आहे आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न शिरावलीने केला की अगदी डायरेक्ट थ्रो करूयात, विकेटला लागलं तर ठीक, पण नाही लागलं 2 मिळाल्या. तो दुखापतग्रस्त आहे पण वाघ जखमी झाल्यानंतर ना आणखी जास्त घातक बनतो. पुढचाही बॉल यावेळेस चेस करण्याचा प्रयत्न इथे राहिला आणि डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता, अक्षय गुरवनी टाकलाय डॉट. दिव्याच्या एक्सप्रेसनी चांगलं कार्य केलंय. 7 बॉल 7. पुढचा बॉल पुन्हा एकदा आणखी एक यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला, विकेट मिळेल का? हिट तर झालाय डायरेक्ट पण नॉट आउट आहे. 6 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता. ही मॅच कुणाला वाटलं होतं हाय व्होल्टेज होईल? पहा, हाय आहे, व्होल्टेजही तेवढा हाय पाहायला मिळतोय. श्री 11 दिवा, त्यासोबतच आपण पाहतोय डेव्हिल्स जॉर्ज 11 कल्याण. 6 बॉल 6. त्याचबरोबरीने जसं मी तुम्हाला सांगितलं, जय रागाई क्रियांश 11 चषकाची ही तेवढी चर्चा सुरू आहे ना, त्याचबरोबरीने आणखी एक गोष्टीची चर्चा सुरू आहे. ती चर्चा काय तर DPL ती कधी आहे? मार्च महिन्यात आहे हे डिक्लेअर करतोय. तारीख सांगेन तुम्हाला, आज नाही, कदाचित रागाई चषकामध्ये ती तारीखही डिक्लेअर होईल. DPL ची स्पर्धा, अंडरआर्म क्रिकेट आणि डोंबिवलीची सगळ्यात मोठी स्पर्धा. पण 6 बॉल 6 वरती मॅच आहे. बाबू मिस्त्री आतापर्यंत व्ह्यूज आले, सगळे आले, सबस्क्रायबर आले, हरकत नाहीये. आता चांगली बॉलिंग कर असं म्हणतोय संकेत, पण बाबूनी पहिलाच बॉल टाकलाय वाईड. पहिलाच वाईड आलाय. 6-5 आणि इथे देखील फटका फसलाय का? पंचांकडे अपील केली जाते. पंचांचा काय डिसिजन आहे? सगळ्यांनी ती नोची पट्टी सोडायची आहे. पंच आपलं डिसिजन देतील. जर नो असेल तर मात्र रोहन बाद नसणार आहे, पण जर नो नाहीये तर मात्र रोहन हॅलो 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 चेक चेक चेक. बाबूनी काय केलं तर पहिल्याच बॉलवरती तो वाईट फेकला. त्यानंतर संकेतने यशांच्या मागून सांगितलं हरकत नाही, एक चांगला बॉल टाक. त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला, आक्षेप त्यावरती उचलला गेला. नो आहे का नाहीये? येस, इट इज अ नो बॉल. कसली अपील सुरू होती? अगदी ऍक्शन रिप्ले जर तुम्ही पाहिलात ना आणि इथे स्क्रीन असती ना तर मात्र
सगळ्यांना असं वाटलं असतं की श्री 11 संघाला जाऊन सांगावं मित्रा हा नो नाहीये, हा डबलचा नो आहे. उगीच वेळ वेस्ट केलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. डॉट 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 आलाय, डॉट आलाय. बाबू मिस्त्रीनी टाकलाय डॉट बॉल. पहा संकेतचे रिॲक्शन. त्यासाठी तर आपण सगळे इथे बसलेलो. डॉट बॉल आलाय. 5-4. पुढचाही बॉल पुन्हा एकदा पाहायला बॉल आदळतोय. यावेळेस प्रयत्न केला जातोय पण इथे बॉल आदळतोय पायाला. धाव मिळणार आहे 1 आणि समीकरण आता आहे 4 बॉल 3 धावेंची आवश्यकता आहे. 4 बॉल 3. शुभम 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 उभा आहे. शुभम लोखंडे. अगदी ती थोडीशी स्माइल त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. पण जर बाबूनी एखादी डॉट टाकला तर मात्र मजा येईल. पण अगदी शुभमच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आला ना तर मात्र पुन्हा एकदा आपल्याला जॉर्ज पाहायला मिळेल. डेव्हिल्स. वा संकेत. यासाठी सर तुम्ही जाणले जाताय. हरकत नाहीये. चला निर्धाव चेंडू. निर्धाव नाही तर सॉरी. इथे देखील पुन्हा एकदा बॅट आणि हलकासा संपर्क बॅटचा. एक धाव इथे देखील मिळणार आहे. आता जर शुभमनी एका हाताने चौकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक तुषार धबाले साहेबांना तर हवाच आहे त्याचा एका हाताचा चौकार. या तुषार साहेब आपले वेलकम. यावेळी देखील हलक्या हाताने फक्त पुश केलाय. जागा दाखवली आणि इथे देखील एक धाव वसूल केलेली. आता मात्र किती धावेची आवश्यकता आहे आपण पाहतोय तर जिंकण्यासाठी 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. पण तुषार धबाले साहेब म्हणतायत शुभम एका हाताने ट्राय करेल का. जर डॉट झाला तर मात्र 1 बॉल 1 वरती येईल. चेसिंग कंपल्सरी आहे. काय घडणार आहे आता. संकेतही त्याचा मास्टर माइंड कूल कॅप्टन आहे ना तो सगळं काही वापरतोय. साम दाम दंड भेट डॉट टाक. डॉट टाकणं गरजेचं आहे. डॉट फेकतोय का काय होतंय मॅच मध्ये. 2 बॉल 1. 2 बॉल 1. मजा येते मजा येते. प्रत्येक मॅच अगदी क्लोज होत आहे आणि हा विजय कुणाचाही होत आहे. हा विजय अगदी आपण पाहिलं डेव्हिल 11 जॉर्ज संघाचा झाला तरी देखील चालेल. जर हा विजय श्री 11 संघाचा झाला तरी देखील चालेल. पण खऱ्या अर्थाने विजय कुणाचा आहे तर विजय आपल्या मित्राच्या श्रद्धांजली चषकाचा आहे. मित्रांनो मी डोंबिवलीकर क्रिकेट क्लबने आपल्या आठवणीत राहावा त्यासाठी केलेला हा अट्टहास आहे. 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या या बॉलसाठी व्हायला हरकत नाहीये. आणि इथे थोडासा मिस टायमिंग आणि अशाच प्रकारे पुन्हा एकदा आणखी एक हाय व्होल्टेज मॅच जी जिंकली आहे डेव्हिल्स जॉर्ज 11 या संघाने. चला त्वरित सेकंड करा त्यानंतर या मैदानाच्या बाहेर. कोण आहे मॅन ऑफ द मॅच.